डी.वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 2018 पासून प्रोजेक्ट टीमकडून प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यावर्षीही डी.वाय पाटील मेडिकल कॉलेजच्या मैदानावर विद्युत प्रकाश झोतात या स्पर्धेतील सामने खेळवण्यात आले। या स्पर्धेत डी.वाय पाटील ग्रुप अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या पुरुष गटात एकूण 28 संघांनी तर महिला गटात 8 संघांनी सहभाग घेतला होता। पुरुष गटात डी.वाय पाटील हॉस्पिटल संघानं विजेतेपद पटकावलं। अजिंक्यतारा संघ उपविजेता ठरला। 2 षटकात 8 धावा देऊन 3 गडी बाद करणाऱ्या अमर त्रिपाठी यांना मॅन ऑफ द मॅच तर स्पर्धेत 132 धावा करणाऱ्या आणि 5 गडी बाद करणाऱ्या ऋषिकेश पाटील यांना मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान मिळाला। महिला गटात डी.वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी संघानं विजेतेपद पटकावलं तर डी.वाय पाटील मेडिकल कॉलेज संघ उपविजेता ठरला। अंतिम सामन्यात 26 धावांसह 1 बळी मिळवणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या तन्वी पाटील यांना प्लेयर ऑफ द मॅच तर स्पर्धेत 62 धावा करून 3 विकेट मिळवणाऱ्या मेडिकल संघाच्या तृप्ती केसरकर यांना प्लेयर ऑफ द सिरीज किताब प्रदान करण्यात आला। विजेत्या उपविजेत्या संघांसह उत्कृष्ट खेळाडूंना डॉक्टर संजय डी पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं। त्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला। याप्रसंगी खेळाडूंनी मनोगत व्यक्त करत डी.वाय पाटील ग्रुपनं या स्पर्धेच्या माध्यमातून मोठी संधी दिल्याचं सांगितलं। या स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकी, एकोपा आणि खिलाडू वृत्ती अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यानंतर उपस्थित मान्यवर आणि सर्व खेळाडूंनी डॉक्टर संजय डी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी डी.वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉक्टर फी भोसले, अधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्यालपा, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, डी.वाय पाटील आकुर्डीचे कॅम्पस संचालक अमित विक्रम, डॉक्टर सदानंद सबनीस, तानाजी जाधव, स्पोर्ट्स डायरेक्टर शंकर गुनुगडे यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख आणि खेळाडू उपस्थित होते।